ही मला मारझोड करू शकली असती, पण त्यांनी नुसती शिवीच तर दिली आहे. मारझोड करू शकली असती असं न करता त्यांनी फक्त शिवीच दिली आहे, असा मी विचार करीन. गौतम बुद्ध हसतात. परत म्हणतात, दुसरा प्रश्न. समजा त्यांनी तुला खरंच मारझोड केली तर तू काय विचार करशील? तेव्हा तो शिष्य म्हणतो, तेव्हा मी असा विचार करीन, अरे ही माणसं रानटी आहेत, ही मला ठार मारू शकली असती, पण त्यांनी नुसतीच मला थोडीशी मारझोड केली, ठार तर नाही मारलं. पुन्हा गौतम बुद्ध म्हणतात, समज त्यांनी तुला ठार मारण्याच्याच अवस्थेला आणलं, समज ठार मारलं तर त्यावेळेस तू काय विचार करशील? तेव्हा तो शिष्य म्हणतो, तेव्हा मी विचार करीन, बरं झालं जीवनातून या माणसांनी माझी मुक्तता केली. जीवनामध्ये कदाचित माझ्या हातून काही चुका घडल्या असत्या, आता त्या चुका होणार नाहीत. जीवनातनं मी मुक्त झालो, बरं झालं मला ठार मारलं. आता गौतम बुद्ध आनंदी झालेले असतात, चेहऱ्यावर त्यांच्या आनंद ओसंडून वाहत असतो. ते त्यांच्या शिष्याला जवळ घेतात आणि म्हणतात, अरे पूर्णा, आता तुला जगातला एकही माणूस शिवी देऊ शकत नाही, आता तुला जगातला कुठलाही माणूस मारझोड करू शकत नाही, आणि आता जगातला कुणीही तुला ठार मारू शकत नाही, कारण तू आता अमरत्वाला पोहोचलेला आहेस. आयुर्वेदिक धर्म आपण आपले विचार बदलले तर कुठल्याच माणसाचा, जगातल्या कोणत्याच माणसाचा त्रास तुम्हाला होऊ शकत नाही. जगातला कुठलाच माणूस तुमच्या आयुष्यातला आनंद घालवू शकत नाही. जोपर्यंत तुमचं मन ठरवत नाही की आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा, आपण स्वतःला दुःख करून घ्यायचं, तोपर्यंत जगातला कुठलाही माणूस तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मनानं दुःखाची वाट निवडत नाही, तोपर्यंत तुमच्या आनंदाच्या ठिकाणाला कोणीही हात लावू शकत नाही. कल्पना करा, विचार फक्त बदलले पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तो बॉस तुम्हाला जर ओरडत असेल, बॉस नावाचा निष्ठुर प्राणी तुम्हाला जर ओरडत असेल, तुमच्या जर चुकाच दाखवत असेल, तर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला ज्या गोष्टी ओरडल्या जाईल तिथे तुम्ही विचार करा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा की खरंच माझं काही चुकलंय का? तुमच्या मनानं प्रामाणिकपणे उत्तर द्यायला पाहिजे. मनानं उत्तर दिलं हो माझं चुकलंय आणि म्हणून बॉस ओरडले, तर ठीक आहे, मग आपण ते गृहीत न धरता आपण ते स्वीकारलं पाहिजे की मग योग्यच आहे, माझं चुकलेलं आहे म्हणून मला ओरडले. आता तुम्ही यावर विचार करा की माझ्या हातून ती चूक होणार नाही, यासाठी मला काय करता येईल. पण समजा तुमचं मन तुम्हाला म्हणतंय की माझं काहीच चुकलं नाही, तरी सुद्धा माझे बॉस मला ओरडले, तर तेव्हा कसा विचार कराल? तेव्हा असा विचार करा की त्या दिवशीच त्यांचं ओरडणं त्याला अनेक काही गोष्टी कारणीभूत असू शकतात. त्यावेळेस तुम्ही शांत राहा. कदाचित बिचारा त्या बॉसची बायको घरात त्याच्यावर रागावली असेल, घरचा वडाचा राग वांग्यावर काढावा, त्याची तब्येत बरी नसेल, बाहेर कुणी त्याला अपमानास्पद वागणूक दिली असेल, म्हणून एखाद दिवशी चांगला असलेला बॉस तुमच्यावर भडकला असेल, असं समजून त्या दिवशी तुम्ही शांत राहा. लगेच कोणत्या निर्णयाला येऊ नका, लगेच त्यांच्याबद्दल खडूस असं मत बनवू नका, कारण एखादा खडूस बॉस हा कुठल्या तरी एखाद्या मुलाचा प्रेमळ बाप असतो, कुठल्या तरी पत्नीचा प्रेमळ नवरा सुद्धा असू शकतो. एका दिवसात लगेच मत बनवू नका, शांत राहा. दुसऱ्या दिवशी बघा, तुम्ही जर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, शांत राहिलात, तर कदाचित दुसऱ्या दिवशी त्यालाच वाईट वाटलेलं असेल की तुम्हाला तो विनाकारण ओरडला, म्हणून त्याच्या वागण्यामध्ये चांगले बदल झालेले असतील. पण समजा दुसऱ्या दिवशीही तसाच वागला, नेहमी ती व्यक्ती तशीच वागत असेल,
तर मग तुम्ही म्हणाल अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस मी सांगतो तो उपाय करून पहा. तुम्हाला कळतंय पुढची व्यक्ती बॉस का असेना आपल्याशी नेहमी नेहमी चुकीचं वागतायत. तुम्ही त्यांना सौम्य शब्दात त्यांची चूक सांगण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करा. जर त्यांनी ऐकलं तर ठीकच, समजा नाही ऐकलं, मग माझं म्हणणं आहे तुम्ही त्यांना बदलण्याचा फंद सोडून द्या. तुम्ही स्वतःला बदला, स्वतःचे विचार बदला. कसं? त्या माणसाकडे दुर्लक्ष करा, त्या माणसाला कमी महत्व द्या. कामापुरतं फक्त त्या माणसाच्या समोर जा आणि कामापुरतं समोर जात असताना मनाची ही तयारी ठेवा, तो जे काही बोलेल ते आपण सहन करणार आहोत. साक्षी होऊन निर्विकारपणे सहन करणार आहोत. तुमच्या मनावर तुमचा प्रयोग चाललाय की तुम्ही किती शांत राहू शकता. प्रयोग म्हणून आणि प्रयोगाचं एक्सपेरिमेंट ज्याला आपण म्हणतो साहित्य, ते आपल्या समोर आहे असं समजा. बॉस म्हणजे प्रयोगाचं साहित्य आहे. तुमच्या मनावर जो प्रयोग चाललाय त्याचं साहित्य बॉस आहे असं समजून बॉस कडे बघा आणि जा समोर. जे काही बोललं जाईल ते शांतपणे ऐका. तुमचा प्रयोग चालू. तुमच्या आनंदामध्ये बाधा येणार नाही. जोपर्यंत आपण ठरवत नाही ना दुःखी व्हायचं, तोपर्यंत कुणीच आपल्याला दुःखी करू शकत नाही, हे सत्य आहे. पण बऱ्याच वेळेस आपण असं समजत असतो की आपणच आपल्याला दुःखी करत असतो. कशासाठी आपण दुःखी व्हायचं? बॉस ओरडतोय हा त्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्या प्रॉब्लेमसाठी, त्याच्या चिरचिऱ्या स्वभावासाठी आपण आपल्याला दुःख करून घ्यायचं. त्याला तिकडे त्याच्या मस्तीत जगू द्या, त्याच्या स्वभावात राहू द्या. आपण आपलं मस्त आनंदी राहायचं. असं करता येऊ शकतं. मनाची तयारी पाहिजे, मनाचं कौशल्य पाहिजे, शिकवणूक पाहिजे आणि होत असतं असं. तुम्ही कधी असं उदाहरण पाहिलंय का? बघा, शेवटी आपण विचार कसं करतो त्यावर आपला आनंद अवलंबून आहे. समजा एखाद्या बिल्डिंगच्या खाली थोडंसं ग्राउंड आहे आणि तिथं मुलं खेळतात. बिल्डिंग म्हणण्यापेक्षा चाळ म्हणूया आपण, कारण मुलांचा गोंगाट चाळीत जास्त असतो. चाळीच्या तिथे मुलं खेळतात. चाळीमध्ये 3 खोल्या आहेत. आता 3 प्रकारच्या माणसांवर या मुलांच्या खेळण्याचा काय काय परिणाम होतो बघा. एका खोलीतले आजोबा आहेत. ते आजोबा मस्त खिडकीतनं मुलं कशी खेळतायत ते पाहतायत. मुलांचा गोंगाट चालू आहे. हे मात्र मस्त पाहतायत. कुठल्या तरी मुलांना सूचना करतायत की अरे तो बॉल तिकडे गेला बघ आण. एका खोलीत चाललंय. दुसऱ्या खोलीत 2 आजोबा गप्पा मारत बसले. घरात सुनबाईंचं काहीतरी चाललंय, मुलांचा गोंधळ चालू आहे. घरात सुनबाईंचं काय चाललंय, मुलांचं काय चाललंय, याकडे लक्ष द्यायला त्या 2 आजोबांना वेळच नाही, कारण ते त्यांच्या त्यांच्या गप्पांमध्ये विलीन होऊन गेले. आणि तिसऱ्या खोलीतले एक जे आजोबा आहेत ना, ते उगाचच अस्वस्थ झाले आणि त्यांचं बोलणं चाललंय, काय पोरांनी उच्छाद मांडलाय, त्यांच्या आईबाबांना सांगितलं पाहिजे. रोज असं करत असतात आणि डोक्याला ताप देतात, म्हणून ते आजोबा नुसती चिडचिड करत आहेत. प्रसंग एकच आहे. 3 प्रकारच्या माणसांवर 3 प्रकारचे वेगवेगळे परिणाम आहेत. आणि तशातच काय होतो, त्या मुलांचा बॉल नेमका बाकीच्या दोघांच्या तिथे न जाता या खडूस आजोबांच्याच घराच्या काचेवर येऊन काच फोडली जाते. मग तर काय रागाचा पारा वरतीच चढतो. मला सांगा, प्रसंग एकच आहे पण त्याला सामोरं जाणाऱ्या 3 माणसांच्या प्रतिक्रिया या वेगवेगळ्या आहेत. म्हणून माझं सांगणं आहे की जगाला आपण बदलू शकत नाही, जगामध्ये आपण बदल करू शकत नाही. बदल करायला गेलो तरी तो बदल होणं शक्य नाही. बदल आपण आपल्यात करू शकतो, विचारांनी आपण बदल करू शकतो. म्हणून आत्ताच पासून जेव्हा जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी घडेल, तुमच्या मनाला दुःख होणारी घटना घडेल, पुढची व्यक्ती तुम्हाला दुःख देतोय असं वाटेल, त्यावेळेस त्याला बदलू नका. तुमचे विचार बदला. तुमचे विचार बदलले की आनंद आपल्या समोर असेल. हाच आनंदाचा पासवर्ड आहे. विचार बदला, नशीब बदलेल. धन्यवाद.